पर्यावरण आपल्याला हवेतून मिळणारा ऑक्सिजन याचं महत्त्व कोरोनाच्या काळात समजलं आहे. एकंदरीतच जगामध्ये जे काही कार्बनचं उत्सर्जन सुरू आहे, ज्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत चालला आहे, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपल्या भारतामध्ये खूप मोठी क्रांती, खूप मोठी प्रगती नक्की घडती आहे. जे काही 2-4 देश आहेत पर्यावरणाच्या बाबतीत अशी काळजी घेणारे, अशी क्रांती करून त्याची सुरुवात करणारे, अशा 2-4 देशांसोबत आता भारताचं नाव आजपासून जोडलं गेलं आहे. 17 जुलै 2026 हा तसा पाहिला तर आपल्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस. आता हे पर्यावरण सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस या सगळ्या गोष्टी का बोलतोय? हरियाणा या राज्यात जिंद या गावापासून सोनीपतपर्यंत जवळपास 89 किलोमीटरचं अंतर. पहिली भारतातली हायड्रोजन ट्रेन, म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रिक वायरच्या शिवाय आणि डिझेलच्या शिवाय धावणारी ट्रेन, हायड्रोजन ट्रेन, फर्स्ट हायड्रोजन ट्रेन ऑफ अवर इंडिया, याचं आज हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन होणार. आणि ती ट्रेन जिंद या गावापासून सोनीपतपर्यंत 89 किलोमीटरचं अंतर, जवळपास 682 त्याची कॅपॅसिटी त्या ट्रेनची, 682 लोकांना घेऊन ही धावेल. आणि मित्रांनो, कमीत कमी खर्चात हा प्रवास, त्यातूनही पर्यावरणाचं रक्षण करत होणारा हा प्रवास. जे काही उत्सर्जन होणार आहे ही ट्रेन चालल्यामुळं, ज्या पद्धतीने डिझेलच्या ट्रेनचा तुम्हाला काळा धूर त्या ट्रेनमधून बाहेर येताना दिसेल, इलेक्ट्रिक ट्रेन असतील तेव्हा इलेक्ट्रिकचं कन्झम्पशन खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसेल. डिझेलच्या ट्रेनला 4.5 लिटर डिझेल ते 6 लिटर डिझेल प्रति किलोमीटर एवढा ट्रेनचा खर्च असतो. डिपेंड्स ऑन नंबर ऑफ कोचेस ऑफ द ट्रेन. समजा एक 10-12 कोचची पॅसेंजर ट्रेन घेतली तर त्याला आपल्याला 4.5 लिटर ते 6 लिटर प्रति किलोमीटर असं ॲव्हरेज पडतं. आता डिझेलचा भाव सध्याचा तुम्ही कॅल्क्युलेट करा, त्याप्रमाणे प्रत्येक किलोमीटरला एका ट्रेनला, पॅसेंजर ट्रेनला धावायला किती खर्च होतो हे गणित पहा. आणि आज 89 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी अशी कॅल्क्युलेशन्स दिली आहेत की साधारणतः 300 किलोग्रॅम हायड्रोजन लागेल. आज ही ग्रीन एनर्जी हायड्रोजन जर परचेस करायचा झाला तर तो $1.20 to $7.00, म्हणजे $1.20 प्रति लिटर ते $7 प्रति लिटर असा त्याचा भाव आहे ॲव्हरेज पर के जी. डिझेल इज कॅल्क्युलेटेड इन पर लिटर आणि हा पर के जी ॲव्हरेज आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. 300 किलोग्रॅमच्या हायड्रोजनमध्ये साधारण आपण 89-90 किलोमीटरचं अंतर 682 लोकांना घेऊन कापू शकणार आहोत. आता ही जर क्रांती ज्या पद्धतीने हरियाणा राज्याने पुढाकार घेतला, त्याच पद्धतीने जर आपल्या इतर राज्यामध्ये अशी एक ट्रेन जरी शॉर्ट डिस्टन्सवरती 100 किलोमीटरपर्यंत जरी सुरू झाली तरीसुद्धा आपण पर्यावरणाचं खूप मोठ्या प्रमाणात रक्षण करू शकतो. आपल्याकडं असलेली राज्यांची संख्या, आपली लोकसंख्या आणि आपलं सध्या होणारं डिझेलच्या ट्रेनमुळं होणारं हवेतलं प्रदूषण,
म्हणून या हायड्रोजन ट्रेनला नक्कीच प्रत्येक नागरिकाने पाठिंबा दर्शवला पाहिजे. आज जी घटना घडती आहे, हरियाणा राज्य आज ते क्रांतिकारी राज्य ठरलं आहे. हीच सगळी सुरुवात हायड्रोजन ट्रेनची जशी आज हरियाणामध्ये झाली आहे, त्याच पद्धतीने प्रत्येक राज्याने पुढाकार घ्यावा. अर्थात सध्या हिली एरिया सोडून जिथे म्हणून फ्लॅट एरिया आहेत त्या राज्यांनी नक्की पुढाकार घ्यावा आणि एक एक हायड्रोजन ट्रेन लगेच, आफ्टर ऑल इट इज मेक इन इंडिया, याच्या खाली ती इथंच बनलेली हायड्रोजन ट्रेन आहे. त्यामुळं आपल्या इंजिनियर्सची ही विद्वत्ता, ही गुणवत्ता, त्यांचं हे कौशल्य, हे सगळ्या आपल्या देशामधील प्रत्येक राज्याला उपयोगी पडावं असं आवर्जून वाटतं. मोघमपणे मी तुम्हाला डिझेल ट्रेनचं ॲव्हरेज होणारा खर्च आणि आत्ता या 89 ते 90 किलोमीटर चालणाऱ्या हायड्रोजन ट्रेनचा कन्झम्पशन ऑफ हायड्रोजन विच इज इक्वल टू 300 kg, अगदी तुम्ही गृहीत धरा, महागातला महाग आपण $5 प्रति kg असा हायड्रोजन घेतला तरी जवळपास ₹450 1 किलो हायड्रोजन. याप्रमाणे 300 किलो हायड्रोजन आपल्याला या 90 किलोमीटरच्या प्रवासाला लागणार आहे. त्याच्यामुळं 682 प्रवासी नेताना डेफिनेटली रेल्वे विल ऑल्सो बी इन प्रॉफिट, इन मॅक्झिमम प्रॉफिट ॲज कम्पेअर्ड टू डिझेल रेल्वे. अर्थात याच्या अनुषंगाने जे काही रेल्वेला इतर गोष्टींमध्ये प्रॉफिट मिळणार आहे ते तर खूप निराळं आहे. अल्टिमेटली दॅट प्रॉफिट विल गो टू द ट्रेजर ऑफ अवर इंडिया. थोडक्यात काय आहे, आपल्या भारताचीच ही प्रगती होत राहणार आहे. त्यामुळं येत्या भविष्यकाळामध्ये जसजसं आपण सध्याच्या युद्ध परिस्थितीत वाढत जाणारे पेट्रोल डिझेलचे भाव पाहतोय, ही परिस्थिती कदाचित विकोपाला जाऊ शकते. अशा वेळेस ही ग्रीन एनर्जी जेवढी जास्त वापरता येईल तेवढी आपल्याला वापरण्याचं बळ नक्की असलं पाहिजे. आणि हे बळ कधी वाढत जाईल, जेव्हा तुमची ही पहिली पायरी ती तुम्हाला जेव्हा एक विजय मिळवून देते, त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळतं. आता ही यशस्वी झाल्याच जमाय हा प्रोजेक्ट. दिल्लीमध्ये या ट्रेनच्या ट्रायल घेतल्या गेल्या आणि नंतर आजपासून जिंद ते सोनीपत त्यांनी अनाऊन्स केलं आहे आणि आज पहिली ट्रेन कदाचित मी आत्ता तुमच्याशी बोलतो आहे तोपर्यंत ती ट्रेन धावलीसुद्धा असेल. चला आपण आपल्या देशाच्या या प्रगतिशील पावलाला सॅल्यूट करूयात आणि जे कोणी सरकार, जे कोणी जबाबदार व्यक्ती हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडले असतील त्या सर्वांना, त्या सर्व इंजिनियर्सना, एक एक कर्मचाऱ्यालासुद्धा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे मनपूर्वक नमन, मनपूर्वक नमन. मित्रांनो, हायड्रोजन ट्रेनची ही सुरुवात झालेली आहे, जिंद ते सोनीपत. नक्कीच प्रत्येकाला ही एक आनंदाची गोष्ट आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माहीत नसलेल्या तुमच्या काही मित्रांना किंवा आपल्या देशाबद्दल अभिमान असलेल्या काही मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण जे चांगलं कार्य करतायत ना, त्या प्रत्येक व्यक्तीचं कौतुक करणं हे आपल्यासारख्या लोकांचं नक्की काम असतं. हे कर्तव्य कधीही आपण विसरायचं नाही आहे. ज्या एखाद्या मोठ्या गोष्टीत आपण पार्टिसिपेशन देऊ शकत नाही आहे, तिथं असलेले इंटेलिजंट लोक काहीतरी काम करत आहेत, जे देशासाठी राबत आहेत, अशा प्रत्येक त्या स्किल्ड लेबर, अनस्किल्ड लेबर प्लस द इंटेलिजंट इंजिनियर्स अँड ऑल द अथॉरिटीज ऑफ रेल्वे, इंडियन रेल्वे मंत्री, सेंट्रल मिनिस्ट्री, स्टेट मिनिस्ट्री, जे कोणी असतील रेस्पॉन्सिबल या प्रगतीसाठी, त्या प्रत्येकाचं कौतुक करणं इतकं तरी आपल्याला लगेच जमलं पाहिजे. वा क्या बात है भाई. एवढं म्हणण्यासाठी मला नाही वाटत की फार मोठी श्रीमंती लागते किंवा फार मोठी बुद्धिमत्ताही लागते, असं मला तरी वाटत नाही. आणि म्हणून मी अशा संधी कधीही गमावत नाही. पुन्हा एकदा रेल्वे डिपार्टमेंटचं लाख लाख अभिनंदन आणि या प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी राबलेल्या प्रत्येक हाताचं लाख लाख अभिनंदन. जय हिंद, जय भारत.